EBC ट्रॅक केला, एव्हरेस्ट बेस कॅम्प. मला लहानपणापासूनच ट्रेकिंगची आवड आहे. मी लहानपणापासूनच छोटे मोठे ट्रेक बागवथरांसोबत करतच आहे. जेव्हा मला ही माहिती भेटली की EBC ट्रेक प्रियंका मोहिते अरेंज करत आहेत, त्यावेळेस बाबांनीच मला ही पहिल्यांदा माहिती दिली. बाबांना थोडी भीती वाटत होती, कारण की एवढा दिवसांचा ट्रेक होता आणि हा खूप अवघड ट्रेक आहे ना, त्यामुळे थोडे ते घाबरलेले. त्यामुळे माझ्या आईने कन्व्हिन्स केलं, माझ्या दीदीने कन्व्हिन्स केलं त्यांना. त्यावेळेस कुठेतरी माझे बाबा कन्व्हिन्स झाले. माझ्या आईनी, दीदीनी, बाबांनी सगळ्यांनी सपोर्ट केला मला हा ट्रेक करायसाठी. मी रोज फिटनेस करायचे, रोज सकाळी उठायचे. EBC ट्रेक खूप चांगला होता, म्हणजे खूप आम्हाला मज्जा आली. असं वाटलंच नव्हतं मला की मी माझ्या पॅरेंट्सशिवाय गेली आहे. गगन सरांनी असं फीलच करून दिलं नव्हतं. गगन सर खूप चांगले होते, खूप सपोर्टिव्ह होते. त्यांनी मला रूट दाखवला. ते लीडर होते आमच्या टीमचे. मी रोज 4ला उठायचे. बागा सरांनी माझी पूर्ण ट्रेनिंग घेतली. मी माउंटन्स वगैरे क्लाइम्ब करायचे, रोज चालायचे. आणि त्यावेळेस माझी एक्झाम पण सुरू होती, त्यामुळे थोडं अवघड पडलं. पण मी रोज तेवढं फिटनेस करायचे, रोज चालायचे. नंतर संध्याकाळी मी रोज आमच्या बिल्डिंगच्या स्टेअर्स करायचे. एक तास मी तो करायचे. परत डाएट म्हणायला गेलं तर मी जास्तीत जास्त करून डाळ खायचे आणि ग्रीन व्हेजिटेबल खायचे. मी जंक फूड पूर्ण बाहेरचं खाणं सोडून दिलेलं. आम्ही फागदेमतो नामचे गेलो. नामचेपासून आम्ही एक दिवस रेस्टसाठी घेतलेला. त्यावेळेस तिथं आम्हाला चालायचं होतं ते एव्हरेस्ट व्ह्यू पॉईंटला. मी जेव्हा एव्हरेस्ट व्ह्यू पॉईंटवरून माउंट एव्हरेस्ट बघितला, त्यावेळेस मला असं भारावून आलं. म्हणजे ती फिलिंग मी एक्सप्रेसच करू नाही शकत. ज्यावेळेस त्याला बघितलं, त्यावेळेस असं वाटलं की आपण अजून मोठे ट्रेक करू शकतो. मोटिवेशन मला झालं. इतकी ती भारी फिलिंग होती, मी तुम्हाला सांगू नाही शकत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.